मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेच्या प्रांगणात आंदोलन. काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, संपूर्ण बातमी, संपूर्ण घडामोड आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शूट अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक माझा शेतकरी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून जसं लाईक करून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतेच करू शकता. कांदा प्रश्नी महाराष्ट्रातील खासदारांचे संसदेत प्रांगणात आंदोलन. बघू शकता, देशातील कांदा प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी 24 तारखेला महाराष्ट्रातील खासदारांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेसमोर आंदोलन केले. या आंदोलनात खासदार निलेश लंके यासह भास्कर भगरे, बजरंग सोनवणे, शोभा बच्छाव, बाळ्यामामा म्हात्रे व धैर्यशील मोहिते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य दर मिळावा, वाढत्या खर्चावर नियंत्रण यावे आणि कांदा बाजारपेठेवर स्थैर्य मिळावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. राज्यासह देशात कांद्याचा प्रश्न अधिक जटिल होत आहे. दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. या पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरातील आंदोलन करण्यात आले आहे. कांदा उत्पादक शेतकरी वाढत्या उत्पादन खर्चामुळे आणि बाजारातील अस्थिर दरामुळे एकंदरीतच या ठिकाणी आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यातच केंद्र सरकारच्या बदलत्या निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त होत आहे, असे श्री लंके यांनी सांगितलं आहे. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट आहे. तर धन्यवाद मित्रांनो, माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. व्हिडिओची माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट्स तोपर्यंत ते थांबत आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद.